शिवसेनेचे नेते संजय शिरसाट जे आपल्यासोबत आहे. संजय शिरसाट तुमचेच सहकारी आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला आहे आणि तो प्रसिद्धी माध्यमावर देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नोटांचे बंडल दिसत आहेत, पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अहो, हे सगळे मॉप केलेले व्हिडिओ असतात. किती वेळा सांगायचं, याच्यामध्ये तुम्ही स्वतः तो व्हिडिओ पहा, काय त्याच्यात तथ्य आहे. मॉप करतात, कधी असं मॉप केलेले व्हिडिओ चालत नाहीत. आणि जेव्हा महेंद्र दळवी स्वतः सांगतायत की जर हे सत्य असेल, चॅनलच्या समोर या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि जर मी त्याच्यात जर दोषी आढळलो तर मी राजीनामा देतो. आता याच्यापेक्षा आणखीन त्यांना काय स्पष्टीकरण पाहिजे. आणि म्हणून एखाद्याच्या करिअरवर असे बोगस व्हिडिओ जे AIच्या माध्यमातून आजकाल बनतात ना, असं करून एखाद्याच्या करिअरवर डाग लावणं हे योग्य नाही. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते पदावरती राहिलेले आहेत. त्यांच्याकडनं जबाबदार व्यक्तीकडनं अशा प्रकारचे ट्विट केले जात आहेत. त्यावरती काय प्रतिक्रिया? म्हणजे जर खोटे असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई केली पाहिजे? आता तो महेंद्र दळवी त्याच्यावर विचार करेल. परंतु एक लक्षात घ्या, जबाबदार व्यक्तीने असं करणं योग्य नाही आहे, गैर आहे. कशासाठी करताय तुम्ही? तुम्हाला प्रसिद्धीमध्ये यायचं. आज पाहिला, दिवसभरात दुसरी बातमी चालणार नाही. बाकी ज्याचे प्रश्न गेले खड्ड्यात. हे काय नोटाचे बंडल, अशा पद्धतीचे फेक न्यूज म्हणजे व्हिडिओ तयार करून संभ्रम निर्माण करण्याचं काम मला वाटतं करू नये. या संदर्भात तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा झाली आहे का? अशा प्रकारचे नोटांचे मंडळ आणि त्यांचेच आमदार हे त्यांच्यासोबत दिसतात. याची सर्व दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आणि असे व्हिडिओ बनवणारे किंवा सायबर, याला एका प्रकारचा हा सायबर क्राईम आहे, तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असं आमचं स्वतःचंच मत आहे. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर.